मित्रांनो, तुमचा मोबाईल वर्किंग करत असताना जर स्पीडमध्ये वर्किंग होत नसेल किंवा एखादा ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर त्याला लोड घेत असेल, तर त्याच्यासाठी एक ट्रिक आहे. तर तुम्ही नक्की ती करा. कंटिन्यू तुम्हाला आठवड्यातून किंवा महिन्यातून किंवा 15 दिवसांनी एक दिवस ती करायची आहे. तर तुमचा मोबाईल बऱ्यापैकी स्पीडनं जायला लागणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या मोबाईलचं सेटिंग ओपन करायचं आहे. सेटिंग ओपन केल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला ॲप्स म्हणून एक ऑप्शन भेटणार आहे. आता मी मोबाईलचे माझ्या सेटिंग ओपन केले आहे पूर्णपणे. अशा पद्धतीने सेटिंग ओपन्स केले. ॲप्स म्हणून ॲप्लिकेशन आहे असणार आहे, ते ओपन करायचं आहे. त्याच्यामध्ये जे आपण इन्स्टॉल केलेले ॲप किंवा कंपनी जे ॲप आहे ते सर्व आपल्याला याच्यामध्ये ॲप दिसणार आहेत. तुमच्या मोबाईलमध्ये जर ॲप नसतील तर तिथं मोर म्हणून एक काही मोबाईलला असतो बघा, मोर ऑप्शन म्हणून असतो. मोरमध्ये गेला त्याच्यामध्ये ॲपसुद्धा आपल्याला भेटून जातील किंवा वरती सर्च बारला सुद्धा तुम्ही APP असं सर्च केलं तर तिला ॲप्ससुद्धा तिथे येणार आहेत आपल्याला. तर ते ॲप्स आपण त्याला ओपन करून घ्यायचं आहे. इथं मी अशा पद्धतीने ओपन केलं आहे. आपल्याकडे ॲप म्हणून ॲप्स फोल्डर होतं, त्याच्यामध्ये सी ऑल जरी केलं तर त्याला क्लिक करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये प्रत्येक आपल्या ॲप्लिकेशन जे आहेत जे आपण यूज करतो रेग्युलर किंवा सर्व ॲप्लिकेशनला करायचं आहे. जर तुम्हाला मोकळा वेळ खूप असेल तर तुम्ही सर्व ॲप्लिकेशनला करा. जे जास्तीत जास्त करून आपण यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर याला जास्त मेमरी खात असतं, तर ती मेमरी आपल्याला रिमूव्ह करायची असते. एक्स्ट्रा वायफाय मेमरी असते त्याच्यामध्ये. आपल्याला ती जर रिमूव्ह केली तर त्याच्यामध्ये काही मोबाईलला काही होत नाही किंवा ॲप्लिकेशनमधील काही डाटा जात नाही. तर त्याच्यासाठी काय करायचं, याच्यातलं मी 1-2 ॲप्लिकेशन तुम्हाला करून दाखवतो. तुम्ही त्याप्रमाणे सर्व ॲप्लिकेशनला करा, म्हणजे तुमचा मोबाईल स्पीडमध्ये जाईल. त्याच्यामध्ये मी फेसबुकला तुम्हाला करून दाखवतो. फेसबुकला आता अशा ओपन केल्यानंतर नोटिफिकेशन, परमिशन, स्टोरेज, क्लिअर कॅच, मोबाईल डाटा, वायफाय, स्क्रीन टाईम अशा पद्धतीने दिसतात. तर त्याच्यामध्ये स्टोरेज आणि कॅच म्हणून ऑप्शन आहे, त्याला क्लिक करायचं आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय क्लिअर स्टोरेज आणि क्लिअर कॅच म्हणून ऑप्शन येतात. याच्यामध्ये बघा किती 1.43 GB डाटा आपल्याला त्याने वेस्टेज खाल्लेला आहे. कॅचच्या समोर जे आहे ते एक्स्ट्रा डाटा आहे, ते आपल्याला मोबाईलला यूज करता येतो. तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, क्लिअर कॅच करायचं आहे. क्लिअर स्टोरेजला करायचं नाही, क्लिअर कॅचला क्लिक करायचं आहे. क्लिअर कॅचला क्लिक केल्यानंतर याच्यामध्ये डेटा किती कमी होतो बघा. इथून बॅक जायचं आहे, परत आणि करून बघायचं त्याच्यामध्ये किती राहिला आहे. 4.87 MBचा राहिलेला आहे. परत त्याला एकदा करून बघायचं आहे. अशा पद्धतीने क्लिक केल्यानंतर याच्यामध्ये एवढंच राहणार आहे. काही मोठे हे ॲपची साईज आहे 430 MBची आहे, तर त्याच्यामध्ये तेवढा डाटा राहील. तर तुमचा डेटा कमी किती झाला, 1 GBचा जवळपास 1.30 MBपर्यंतचा डाटा आपल्याला कमी झालेला आहे, 1 GB 30 MBचा. अशा पद्धतीने सर्व ॲप्लिकेशनला तुम्ही करायचं आहे. मी थोड्या वेळापूर्वी सर्व ॲप्लिकेशनचे केलेलं आहे, त्याच्यामुळे याच्यातील डिटेल्समध्ये डेटा गेलेला आहे. तर मी तुम्हाला गुगलमध्ये दाखवतो. गुगलचा 35 MBचा आहे क्लिअर कॅच. तर त्याला क्लिअर कॅच करायचं, क्लिअर स्टोरेज करायचं नाही. क्लिअर स्टोरेज केलं तर आपला मोबाईलमधले सर्व डाटा जातो. फक्त क्लिअर कॅच करायचं आहे, त्याच्यामुळे आपला मोबाईल स्पीडनं वर्किंग करण्यास तुम्हाला चालू होईल. तुम्ही बघू शकताय स्टोरेज क्लिअर कॅच. मी इंस्टाग्रामला केलं, इंस्टाग्रामचा एक्स्ट्रा 500 MBचा, असं प्रत्येक याचा जास्त लोड असतो. त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येक सर्व जे ॲप्लिकेशन आहेत A to Z एकाकडनं धरायचे आणि डायरेक्ट क्लिअर कॅच करून त्याचे सोडायचं. असं आठवड्यातून करा किंवा महिन्यातून एकदा जरी केलं तरी तुमचा मोबाईल बऱ्यापैकी ऑपरेट व्हायला लागेल. मित्रांनो, वर्किंग करून बघा. 100% याच्यामध्ये थोडाफार का असताना तुम्हाला फरक वाटणार आहे. याच्यामध्ये डेटा काही जात नाही, फक्त करताना क्लिअर कॅच करायचं, क्लिअर स्टोरेज करायचं नाही आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, मित्रांना फॉरवर्ड करा. ज्यांचा मोबाईल अशा पद्धतीने स्लो होत असेल त्यांनासुद्धा हा व्हिडिओ पोचू देत. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटून येण्याचा अशा पद्धती व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, टेक केअर.